भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. पावलो प्रसाद इच्छा केली तैसी, झाले या चित्तासी समाधान. मायबाप माझा उभा कृपादानी, विटे समजोडोनी पदांबुजे. सांभाळासी येऊन दिता उनीव, सांभाळासी येऊन दिता उनीव. अधिकार गौरव राखे तैसा, मायबाप माझा उभा कृपादानी, विटे समजोडोनी पदांबुजे. तुका म्हणे सर्व अंतर्बाह्य आहे, तुका म्हणे सर्व अंतर्बाह्य आहे. जया तैसा राहे कवळोनी, मायबाप माझा उभा कृपादानी, विटे समजोडोनी पदांबुजे. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची. योऽन्त प्रविश्य मम वाचिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां. अन्यांश्चास्त चरण श्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. परब्रह्मेचा बोध प्रत्यक्ष दावी, तयाची टीका वाचिता ज्ञानदेवी. अति मुडते आणिले ब्रह्म भावा, नमस्कार माझा तया ज्ञानदेवा. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण, श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. पावलो प्रसाद इच्छा केली तैसी, झाले या चित्तासी समाधान. मायबाप माझा उभा कृपादाने, विटे समजोडोनी पदांबुजे. सेवेकरता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त विश्वसंत अनंत कृपामूर्ती, देवमान्य संत मान्य आणि विद्वत्मान्य संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा चारचरणाचा अतिशय महत्वाचा चिंतनीय अभंग असून, या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज ज्या दिवशी भगवंताचा प्रसाद मिळाला, त्या दिवशी महाराजांच्या मुखातून निघालेले उद्गार म्हणजे आजचा अभंग आहे. अभंगाचं चिंतन करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार देणं उचित, योग्य, प्रासंगिक आणि माझं कर्तव्य. आपल्या इथे भगवान परमात्म्याच्या कृपेने संतांच्या आशीर्वचनातून श्री गुरुदत्त प्रासादिक भजनी मंडळ सेक्टर 20 तेजस साऊंड बर यांच्या विशेष नेतृत्वातून श्री श्रमिक सहयोग सेवा मंडळ यांच्या विशेष सहकार्यातून जगद्गुरु तुकोबरायांचा सदेह वैकुंठ गमनाचा सोहळा आणि त्याचबरोबर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा जलसमाधी सोहळा, या सोहळ्याच्या पर्वकालात आपल्या सर्वांच्या सहकार्यातून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील आजचा हा 7वा दिवस आणि 7व्या दिवसाच्या चिंतन सभेचा योग हरिभक्तीपरायण आदरणीय बाळकृष्ण महाराज शिंदे महाराजांच्या आग्रहाने येण्याचा योग प्राप्त झाला. सेवेच्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण उपस्थित आहात. उपस्थित गायक, वादक, वैष्णवजन आपल्या सर्वांच्या साक्षीने भगवान गुरुदत्तांच्या चरणी सेवा समर्पित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वजण टाळी वाजून भजन करा.
आणि एकाग्रतेने अभंगाचं चिंतन श्रवण करा. विठ्ठल विठ्ठल अभंग तुकोपर्यंत असून या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज परमार्थाच्या क्षेत्रामध्ये प्राप्त झालेला सर्वश्रेष्ठ अनुभव आणि त्या अनुभवाचा आज अनुवाद करतात. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये अनुभवाला विशेष महत्व आहे, पण जीवनामध्ये अनुभव येण्याकरता पहिले अधिष्ठान महत्वाचं आहे. आपण सर्व भाग्यवान आहोत की वारकरी संप्रदायाला अधिष्ठान आहे. माणसाने आपल्या जीवनामध्ये, मला वाटतं आवाज जरा क्लिअर करा, माझा प्रत्येक शब्द श्रोत्यांना कळला पाहिजे. आवाज मोठा करू नका, फक्त त्याच्यामध्ये स्पष्टता द्या. वारकरी संप्रदाय श्रीमंत संप्रदाय, वारकरी संप्रदाय सौभाग्यवान संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय हा भाग्यवान पंथ आहे की या वारकरी संप्रदायामध्ये 6 गोष्टी आहेत. माणसाने आपल्या जीवनामध्ये त्या परंपरेचं पाईक व्हावं की ज्या परंपरेमध्ये 6 गोष्टी आहेत. वारकरी संप्रदाय अनादी आहे, वारकरी संप्रदाय वैदिक आहे, वारकरी संप्रदाय श्रेष्ठांनी अंगीकारलेला आहे, वारकरी संप्रदायामध्ये तीर्थक्षेत्र आहेत, वारकरी संप्रदायामध्ये मंत्र आहे आणि वारकरी संप्रदायाला फळ आहे. वारकरी संप्रदाय अनादी आहे. या वारकरी संप्रदायातले पहिले वारकरी भगवान शंकर आहेत. वारकरी संप्रदाय अनादी आहे. वारकरी संप्रदाय वैदिक आहे, वेदमार्गे मुनी गेले. बर, वारकरी संप्रदाय वैदिक आहे. तिसरा मुद्दा, वारकरी संप्रदायामध्ये वारकरी संप्रदाय श्रेष्ठांनी अंगीकारलेला आहे. या वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये साक्षात भगवान शंकराचा अवतार म्हणजे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज आहेत. महाविष्णूचा अवतार म्हणजे ज्ञानोबा आहेत आणि साक्षात आदिशक्ती म्हणजे मुक्ताई आहे. श्रेष्ठांनी अंगीकारलेला पंथ आहे. चौथा मुद्दा सांगतो की या वारकरी संप्रदायामध्ये तीर्थक्षेत्र आहेत. जगामध्ये अनेक तीर्थ आहेत. मला वाटतं अनेक जरी तीर्थ असले तरी संपूर्ण विश्वामध्ये भारत देश हाच महान तीर्थ आहे. म्हणून या भारत देशामध्ये थाप टाकत जा. अनेक जरी तीर्थ असले तरी खरं म्हणजे महाराज लाखोने समाज असला का तेव्हा उच्च स्टेज करायचं. दररोजची आम्हाला जी सवय, श्रोत्यांची जवळची सवय, श्रोताने वक्ता जवळ असला पाहिजे तरच काना वचनाचे भेटी. ऐका, जगामध्ये अनेक जरी तीर्थ असले तरी प्रामुख्याने 24,600 तीर्थ मुख्य आहेत आणि त्या सर्व तीर्थांचा बाप म्हणजे पंढरपूर आहे. बाप तीर्थ पंढरी. बस, पंढरपूर असं एक तीर्थ आहे की जगातली सर्व तीर्थ तिथं येतात. ताई स्वर द्या, म्हणजे गातो थोडसा. जगातली सर्व तीर्थ एकत्रित येण्याची काही ठिकाण सांगितली. पहिलं समुद्र आहे. का तीर्थे जे त्रिभुवनी ते घडती समुद्र वाघानी, ज्ञानोबा लिहितात. पहिलं तीर्थ आहे का सर्व तीर्थ एकत्रित येतात ते समुद्र आहे. दुसरे तीर्थ आहे ते मात्र पंढरपूर आहे. तीर्थे माध्यान्ह काळी येती पुंडलिका जवळी. बर, पंढरपूर असं एक तीर्थ आहे की नुसती चंद्रभागा डोळ्यांनी बघितली तरी जगातली सर्व तीर्थ केल्याचं पुण्य प्राप्त होतं. प्रत्येक गोष्टीला प्रमाण आहे. चंद्रभागा डोळा देखिलिया 3. पंढरपूर असं एक तीर्थ आहे की जी पाप जगात कोणत्याही तीर्थामध्ये गेल्यानंतर जात नाहीत ती पाप पंढरपूरला गेल्यावर जातात. अवघे जेने पाप नासे ते असे पंढरी. ते असे पंढरी. पंढरी गात जागा, गात जागा, गात जागा.
जागा गात जागा गात जागा विठ्ठला प्रेम जागा विठ्ठला विठ्ठला गात वारकरी संप्रदायामध्ये तीर्थक्षेत्र आहेत. पंढरपूर आहे, आळंदी आहे, पैठण आहे, देहू आहे, मुक्ताईनगर आहे. आणि आणखी सांगतो, जगातली सर्व तीर्थ ज्यांच्या चरणाजवळ आहेत ते सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज जिथे विराजमान आहेत ते त्र्यंबकेश्वर आहे. वारकरी संप्रदायामध्ये तीर्थक्षेत्र आहेत. वारकरी संप्रदायामध्ये मंत्र आहे. वारकरी संप्रदायातल्या संतांना पडलेल्या स्वप्नाने सुद्धा क्रांती केली. जगद्गुरु तुकोबरायांना स्वप्न पडलं तर संप्रदायाला मंत्र मिळाला. आणि एकनाथ महाराजांना स्वप्न पडलं तर जगाला ज्ञानेश्वरी मिळाली. वारकरी संप्रदायामध्ये तीर्थ आहेत. वारकरी संप्रदायामध्ये मंत्र आहे आणि तो उघडा आहे. अनादि आहे, वैदिक आहे, श्रेष्ठांनी अंगीकारलेला आहे. तीर्थक्षेत्र आहेत, संप्रदायामध्ये मंत्र आहे. आणि 6वी गोष्ट सांगतो की या वारकरी संप्रदायाला फळ आहे. काय फळ आहे वारकरी संप्रदायामध्ये? ज्या दिवशी मनुष्य वारकरी होतो तो त्या दिवशी मोक्षाचा अधिकारी होतो. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, अशा 6 गोष्टीने संपन्न असला पंथ म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि त्या वारकरी संप्रदायामध्ये पंढरीच परमात्मा अधिष्ठान आहे. अधिष्ठान असलं पाहिजे जीवनामध्ये. आणि नुसतं अधिष्ठान असून चालत नाही, तर त्या अधिष्ठानाचं अनुष्ठान असलं पाहिजे. सप्ताह काय आहे? बोला, अनुष्ठान आहे. पारायण काय आहे? अनुष्ठान आहे. काकडा भजन काय आहे? अनुष्ठान आहे. पण हे करत असताना अनुराग असला पाहिजे. 3रं सूत्र काय असलं पाहिजे? अनुराग शब्दाचा अर्थ प्रेम. अधिष्ठान, अनुष्ठान, त्याच्याबद्दल अनुराग, मग प्राप्त होत असतो तो अनुभव. आणि तो अनुभव जगाच्या पुढे मांडणं यालाच म्हणतात अनुवाद. पण या जीवनामध्ये हे गोष्टी घडण्याकरता एक 4 प्रकारचं जीवन आहे. खरी सुरुवात इथून करावं लागेल. भक्ती करण्याचा अधिकारी कोण? परमार्थ करण्याचा अधिकारी कोण? ज्ञानोबरायांचं चिंतन आपल्या पुढे मांडतोय. स्वराचा आवाज थोडा कमी करा. ज्ञानोबराय म्हटले ज्याला परमार्थ करायचा आहे त्याने 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, तेवढ्या 2 गोष्टी सांभाळा. जीव आणि झोप ताब्यात असली पाहिजे, तो परमार्थाचा अधिकारी. सोपी सूत्र सांगतो. भक्तीच्या क्षेत्रामध्ये ज्याला प्रगती करायची, भक्तीच्या क्षेत्रातलं पहिलं पाऊल त्याने पावित्र्य जोपासलं पाहिजे. दृष्टीचं पावित्र्य, संगतीचं पावित्र्य, आहाराचं पावित्र्य. माझे गुरुजी गुरुदेव वैकुंठवासी पूजनीय विठ्ठल बाबा घुले सांगायचे, ते म्हणायचे, बाबा कोणत्याही क्षेत्रात राहा, फक्त 2 गोष्टी सांभाळा, तुमचं कल्याण होईल म्हणायचे. ऐकून ठेवा. 2 गोष्टी चांगल्या ठेवा. एक संगत आणि दुसरी गोष्ट पंगत. राहिलं लक्षात? संगत आणि पंगत. कर्णासारखा योद्धा संगती चुकले आणि भीष्माचार्यासारखे योद्धे पंगत चुकले. संगतीचं पावित्र्य, दृष्टीचं पावित्र्य. पुन्हा सांगेल, ज्याला परमार्थात प्रगती करायची 2 गोष्टी पवित्र ठेवा. एक डोळे आणि दुसरी गोष्ट कान. पाप कुठून प्रवेश करतं? डोळ्यातून करतं, नाही तर कानातून प्रवेश करत असतं. जीवनामध्ये पावित्र्य सांभाळा.
दुसरं सूत्र आहे प्रामाणिक व्हा. आपल्या साधनेशी, आपल्या परंपरेशी, आपल्या पंथाशी, आपल्या तत्वाशी जीवनामध्ये प्रामाणिक असलं पाहिजे. आणि तिसरं सूत्र आहे जीवनामध्ये प्रेमळ बनत जा. प्रेमळ बना. जसा आंबा पिकल्यानंतर त्याचा टणकपणा कमी होतो, आतून मृदू होतो, सांगू आंबटपणा जातो आणि गोडपणा येतो. सांगू का त्याचा कलर सुद्धा बदलतो, हिरवटपणा जातो आणि बोला ना. मी आंब्याचा दृष्टांत सांगितला, तुकोबारांनी दुसरा दृष्टांत दिला, पिकली आसेंदे कडूपणा गेले. मला असं वाटतं परमार्थाच्या क्षेत्रात सुद्धा माणसाने पिकलं पाहिजे. ऐकता का? हे वारकरी आहेत हे सांगण्याची गरज नाही पडली पाहिजे. ज्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर अंतःकरणात सात्विक भाव निर्माण होतो तो वारकरी आहे. आतून नम्र असला पाहिजे, आतून पिकलं पाहिजे. प्रामाणिक व्हा, प्रेमळ बना आणि पावित्र्य जोपासा. हे पुरुषार्थाच्या जीवनाकडची पाऊल आहेत. 4 प्रकारचं जीवन आहे भक्तीच्या क्षेत्रामध्ये. पहिलं जीवन आहे पुरुषार्थ. ज्यांचा अभंग आहे ते जगद्गुरु तुकोबाराय पुरुषार्थी आहेत. जेने केला जेने केला जेने केला हा पुरुषार्थ धन्य तुकोबा समर्थ. धन्य तुकोबा समर्थ. जेने केला हा पुरुषार्थ जेने केला जेने केला हा पुरुषार्थ जेने केला हा पुरुषार्थ धन्य तुकोबा निर्जीव नंदीचं दूध काढणं हा तुकोबारांच्या जीवनातला पुरुषार्थ आहे. लोहगावी कीर्तनामध्ये मेलेला मुलगा जिवंत करणं हा तुकोबारांच्या जीवनातला पुरुषार्थ आहे. कमी करा. अजून सांगतो 400 वर्ष होऊन गेली, अनेक वर्ष होऊन गेली. समाज आज त्यांचे अभंग गातो. हा सुद्धा तुकोबारांच्या जीवनातला पुरुषार्थच आहे. मला वाटतं लाखो कोट्यावधी रुपये खर्च करून कोट्यावधी रुपये खर्च करून गाजवलेलं सिनेमाचं गाणं 6 महिन्याच्या पुढे ताजं राहत नाही. आज 400 वर्ष झाली सुंदर ते ध्यान अभंग तोच आहे. ऐकताना आणि गाताना कंटाळा येत नाही. हाही पुरुषार्थच आहे. आणि सर्वात महत्वाचा पुरुषार्थ सांगतो की आजपर्यंत जगाच्या इतिहासामध्ये न्यूटन सारखा शास्त्रज्ञ, सॉक्रेटिस सारखा तत्ववेत्ता, स्वामी विवेकानंद सारखे युगपुरुष आणि प्रतिसृष्टी निर्माण करणारे विश्वामित्र कोणी जरी असलं तरी प्रत्येकाच्या शरीराची राख करणारा काळ आहे. या जगात सर्वात बलवान काळ आहे. असा एक काळ असतो लोक कौतुक करतात, तोही काळच असतो. असा एक काळ असतो लोक आपल्याला घोड्यावर बसवताना आपल्या पुढे नाचतात, तोही काय असतो?
काळच असतो. असा एक काळ असतो लोक आपल्याला पुढे घालतात आणि मागे राम बोलो भैराम म्हणून चालतात. तो सुद्धा काय असतो? काळच असतो. सर्वात बलवान या जगामध्ये काळ आहे, परंतु त्याही काळाच्या डोक्यावर पाय देणं हा तुकोबर यांच्या जीवनातला पुरुषार्थच आहे. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. खरं म्हणजे असं आहे, या जगाच्या इतिहासामध्ये कोणी जरी असलं तर प्रत्येकाला देहाचा त्याग करावाच लागला. येणारा हा जाणाराच असतो. या जगामध्ये 5 प्रकारे माणसाला जगाचा निरोप घ्यावा लागतो. पहिला प्रकार हत्या, दुसरा प्रकार आत्महत्या, तिसरा प्रकार वृद्धापकाल गमन, चौथा प्रकार समाधी आणि 5वा प्रकार आहे दिव्य लोक निजधाम गमन. पहिल्या प्रकारे हत्या, काहींची हत्या होते. विस्तार करत नाही, फक्त एकच वाक्य सांगतो की कारणाशिवाय कार्य घडत नाही. ऐकून ठेवा. महाराज म्हटले, अरे तुला आता मांस खाताना हौस वाटते, पण विसरू नको तो पुढच्या जोडून वैरी ठेविला, जोडून वैरी ठेविला, जोडून वैरी ठेविला, जोडून वैरी ठेविला. हे मांस खाता हौस करी, जोडून वैरी ठेविला, जोडून वैरी ठेविला. काहींची हत्या होते. दुसरा प्रकार, काही लोक आत्महत्या करतात. पण कोणत्याही समस्येचं उत्तर आत्महत्या कधीच असू शकत नाही. आत्महत्या कधीच करू नका. सर्वात मोठं पाप जर कोणतं असेल तर आत्महत्येचं आहे. पण काही आत्महत्या करतात. तिसरा प्रकार सांगतो, वृद्धापकाल गमन. प्रत्येकाला पिकलेलं पाणी एक दिवस गळत असतं. तिसरा प्रकार. चौथा प्रकार समाधी. पण याच्यातही थोडासा प्रकार सांगतो. ज्ञानोबरांची समाधी आहे, एकनाथ महाराजांची समाधी आहे. पण समाधी कोणाची? ज्यांच्या दर्शनामध्ये आधी व्याधी आणि उपाधी संपते त्यांची असते समाधी. ज्ञानोबरांची समाधी संजीवन समाधी आहे. आजच ज्ञानोबराय दर्शन देतात. स्वानंद सुखनिवासी पूजनीय जोग महाराजांना अवघ्या 7 दिवसामध्ये ज्ञानोबरायांनी दर्शन दिल्याचा इतिहास आहे. ज्ञानोबरायांची भूसमाधी, एकनाथ महाराजांची जलसमाधी, मुक्ताईंची तेज समाधी. चला, समाधी. त्याच्या पुढचा प्रकार आहे दिव्य लोक निजधाम गमन. अर्थात देहाचा त्याग न करता देहासहित भगवंतामध्ये विलीन होणं, याला म्हणतात दिव्य लोक निजधाम गमन. असं घडलं का? घडलं. याच भारत देशामध्ये घडलं. रजपुत रमणी प्रेममूर्ती मीराबाई, बालपणापासून प्रभू भजनाची आवड. स्वर द्या. पायामध्ये घुंगरू बांधावेत आणि देवाच्या पुढे नाचावं. सज्जनो, मीराबाईंच्या जीवनामध्ये देवाच्या पुढे नाचणं सुद्धा भगवंताची भक्ती ठरली. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, नाची रे. मालकंस. मीराबाई भगवंताच्या पुढे नृत्य करतात. मीराबाईंना विरुद्ध सुद्धा, मीरा भजन करू नकोस.
ज्या दिवशी तुम्ही देवाकडे निघाल त्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये विरोध ठरलेला आहे. बाहेरची लोक नंतर त्रास देतात, पहिले घरातली माणसं विरोध करतात. पण मीराबाई महालो में पली बन के जो गन चली, मीरा रानी दीवानी कहाने लगी. हो तो गली गली हरि गुण गाने लगे, ऐसी लागे लगन मीरा हो गए मगन, ऐसी लागे लगन मीरा हो गए मगन. हो तो गली गली हरि गुण गाने लगे, ऐसी लागे लगन मीरा हो गए मगन, ऐसी लागी लगन. ओ श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया, रंग दे रंग दे रंग दे रंग दे, रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया. मीराबाई भगवंताच्या समोर भजन करतात, नाचतात. मीराबाईंना विरोध सुरू झाला. मीराबाईंना विष देण्यात आलं. भारतीय संतांचे वैशिष्ट्य आहे, समाजाने विष दिलं पण या संतांनी समाजाला अमृत दिल्याचा इतिहास आहे. निंदा काय आहे? विष आहे. अजून सांगतो, समाजाने कोप करावा आणि साधूने कृपा करावी, याच्यामध्ये साधूचं साधूपण आहे. मीराबाईंना विष देण्यात आलं. विष का प्याला राजाजीने भेजा, पीवत पीवत मीरा हासी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. मीराबाई राजस्थान सोडतात, द्वारकेला येतात, भगवंताचं भजन करतात. राजस्थानमध्ये दुष्काळ पडतो. जानकरांच्या लक्षात येतं. राजापर्यंत निरोप पोहोचतो. राजा ब्रह्मवृंदांना मीराबाईंना आणण्याकरता पाठवतात. ब्रह्मवृंद द्वारकेला येतात, मीराबाईंना विनंती करतात. मीराबाई सांगतात, मी फक्त भगवान द्वारकाधीशांचं दर्शन करून पुन्हा येते आणि आपल्याबरोबर निघते. मीराबाई द्वारकाधीशांच्या मंदिरात येतात, भगवंताचं दर्शन करतात आणि भगवंताच्या पुढे भजन करतात. कृष्णा स्वर्धा कृष्णा हरे कृष्णा हरे हरे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. भजन करतात आणि भगवंताचं भजन करीत करीत मीराबाई भगवान द्वारकाधीशांमध्ये विलीन होतात. देहाचा त्याग करीत नाहीत. याला म्हणतात दिव्य लोक निजधाम गमन. महाराष्ट्रातला तसाच इतिहास आहे.
धन्य कानो पात्रा आजी झाली भाग्याची भेटी झाली ज्ञानदेवाची मनोनिया धन्य कानो पात्रा आजी झाली भाग्याची दिव्य लोकली रामगमन. पण या संतांपेक्षा जगद्गुरु तुकोबर यांचं चरित्र थोडंसं वेगळं आहे की ज्यांना नेण्याकरता परमात्मा येतात ते जगद्गुरु तुकोबर आहेत. पाहुणे घराशी आजी आली ऋषिकेशी आणि आणखी एक वाक्य सांगतो की जगद्गुरु तुकोबर आहे सर्वांना विचारून जातात. म्हणे रामेश्वर सकाळा पुसोनी गेला तो विमानी बैसुनिया. हे पुरुषार्थाचं जीवन आहे. पहिलं जीवन पुरुषार्थाचं आहे. आणि ज्या दिवशी पुरुषार्थाने तुम्ही संपन्न व्हाल त्या दिवशी तुम्ही जी कृती कराल ती भक्ती होते. सांगू का, सावता महाराजांच्या जीवनामध्ये शेती सुद्धा पोथी झाली. काय झाली? शेती सुद्धा पोथी झाली. तुमचा अंतकरणातला हेतू पवित्र झाला की जी कृती कराल ती कृती भक्ती होते. पहिले पुरुषार्थाने संपन्न व्हा, मग देवाला प्रार्थना करा. कारण जिथं प्रयत्न संपतात तिथून पुढे प्रार्थना काम करते. पाहतो. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सकाळी उठल्यापासून तर झोपे जाईपर्यंत प्रार्थना आहे. सकाळी उठल्या उठल्या प्रार्थना आहे. कराग्रे वसते लक्ष्मी. काकडा भजन काय? प्रार्थना आहे. स्वानंद सुखनिवासी पूजनीय सद्गुरु जोग महाराज सकाळी उठल्या उठल्या एक प्रार्थना म्हणायची म्हणतात. कोणती प्रार्थना? श्री पंढरीशा पतित पावना श्री पंढरीशा पतित पावना एक विज्ञापना पायापाशी एक विज्ञापना पायापाशी एक विज्ञापना अनाथ जीवाचा तुकाच कैवारी ऐशी चराचरी विदावरी. प्रार्थना. ज्या दिवशी तुम्ही शुद्ध अंतकरणाने प्रार्थना कराल ती प्रार्थना न राहता ती प्रतीक्षा होईल. तिसरं सूत्र पुरुषार्थ बोला प्रार्थना आणि तिसरं सूत्र आहे प्रतीक्षा. प्रतीक्षा शब्दाचा अर्थ देवाची वाट पाहणं. भगवत भक्त आपल्या जीवनामध्ये देवाची वाट पाहतात. देवाच्या जवळ जाण्याचा सोपाने श्रेष्ठ मार्ग एकच आहे. अंतकरणातून देवाची वाट पहा. ती मोठी साधना आहे. पहा, भगवत भक्त आपल्या जीवनामध्ये जे जे भेटतील त्यांना हेच विचारता. सांगा पुसावेसी हेची वाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करील कोणे गावे आहे सांगा हा विठ्ठल. सांगा तो परमात्मा कधी भेटेल. सारखी देवाची वाट पाहतात आणि भगवंताला सांगतात देवा कानया रे जग जेठे कानया रे जग जेठे देवेती
एक वेळा देई भेटी एक वेळा कन्हैया कन्हैया याला म्हणायचं प्रतीक्षा. भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा किती तळमळ. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. जशी ती शबरी माता वाट पाहते, मातंग ऋषींनी सांगितलं शबरी प्रभूचं भजन कर. एक दिवस प्रभू रामचंद्र भेट देण्याकरता तुला या आश्रमात येतील. शबरी मातेने भजन करावं, प्रभूची वाट पाहावी. श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय वाट पाहावी. आणि मनातून म्हणावं प्रभू कधी येशील सांग. आश्रमात या कधी रे येशील. रामा रघुनंदना रामा रघुनंदना रामा रघुनंदना रामा रघुनंदना रघुनंदना रामा रघुनंदना शबरी मातेने वाट पाहावी. प्रभू या रस्त्याने येतील का? फुलं अंतरावेत. या रस्त्याने येतील का? फुलं अंतरावेत. प्रभूचं भजन करावं. किती भजन केलं, किती भजन केलं. जिभेची चाळणी झाली इतकं भजन केलं. फुलं अंतरावेत, अनेक प्रकारची फळं आणावीत, ती चाखून पाहावीत. गोड असलेली फळं बाजूला ठेवावीत. आणि मनातून म्हणावं प्रभू कधी येशील सांग. प्रभू जर आलास ना, मी काय करेल माहिती आहे? बगीचा में जाके मैं तो कलियां चुनाऊंगी, हार बनाऊंगी, गले में पहनाऊंगी, पूजा की थाली में चंदन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. खरं म्हणजे आपण सर्व भाग्यवान आहोत. विको बंद करा. काय भाग्य आहे आपलं सर्वांच्या जीवनातलं. हेच भाग्य आहे की 500 वर्षाची प्रतीक्षा 22 जानेवारीला संपली.
की ज्या स्वर्णक्षणाची वाट पाहत पाहत आत्तापर्यंत अनेकांनी बलिदान दिलं कारसेवेमध्ये. भाग्यवान आहे आपण. प्रभूची वाट पाहणं याला म्हणतात प्रतीक्षा. प्रतीक्षेचं जीवन आहे. नीट आहे का? तुकोबऱ्यांचं जीवन पुरुषार्थाचं जीवन, तुकोबऱ्यांचं जीवन प्रार्थनेचं जीवन, तुकोबऱ्यांचं जीवन प्रतीक्षेचं जीवन. पण असं जीवन जगण्याकरता जगद्गुरु तुकोबराय एकांतात साधना करतात. तुकोबऱ्यांनी भजन केलं. कुठे केलं? कोणत्या डोंगरावरती केलं? पर्वतावरती. कोणत्या केलं? कोणता? भंडारा. आणखी भामचंद्र. आणखी गोराड्या. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एवढे 3च पर्वत आहेत का? या पर्वतापेक्षा आणखी मोठमोठी पर्वत आहेत. तुमचा माळशेजचा घाट किती मोठा आहे? ती पर्वत किती मोठे आहेत? महाराष्ट्रामध्ये अनेक पर्वत असताना देखील त्या पर्वताची नावं आपल्याला माहीत नाहीत. पण महाराष्ट्रामध्ये हे 3 पर्वत माहीत नाही असा महाराष्ट्रामध्ये एकही मनुष्य सापडणार नाही. ऐकता का? बाळकृष्ण महाराज, संतांचा सहवास दगडाला लाभला तर दगड अमर झाला. संत संगती जलाला लाभली तर जलाला अमर करते, तर माणसाचा उद्धार का करणार नाही? तुकोबऱ्यांनी एकांतामध्ये साधना केली. एने सुखे रुचे एकांताचा वास, नाही कुणा दोष अंग येत. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनाचरी. आकाशी मंडप पृथ्वी आसन रमेत थे मन किडा करो. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनाचरी. महाराज भजन करतात. महाराजांच्या जीवनामध्ये साधनेचा काळ संपला, साध्याचा काळ सुरू झाला. महाराजांच्या जीवनामध्ये प्रतीक्षा तीव्र झाली. सुवर्णक्षण उदयाला आला आणि परमात्मा जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या समोर प्रगट झाले. तुकोबऱ्या परमात्म्याचं दर्शन घेतात आणि परमात्मा तुकोबऱ्यांना प्रसाद देतात. ते प्रसादाचं जीवन आहे. आणि ज्या दिवशी जगद्गुरु तुकोबऱ्यांना भगवंताचा प्रसाद मिळाला त्या दिवशी महाराजांच्या मुखातून निघालेले उद्गार, पावलो प्रसाद इच्छा केली तैसी. पावलो प्रसाद इच्छा केली तैसी. पावलो प्रसाद इच्छा केली. पावलो प्रसाद इच्छा
प्रसाद. महाराज म्हणले फार दिवसापासून इच्छा होती भगवंताचा प्रसाद मिळावा आणि ती इच्छा आज पूर्ण झाली. आजी फिटले माझे पुढे शब्दाचा अर्थ इच्छा. एक 2-3 मुद्दे आपल्या पुढे मांडतो. पहिला मुद्दा असा आहे, मानवी जीवनामध्ये भगवंत, वाक्य लक्षात असू द्या, कोणत्याही क्षेत्रातली व्यक्ती किती जरी मोठी झाली, जोपर्यंत भगवंताचा प्रसाद मिळत नाही तोपर्यंत मानवी जीवन हे परिपूर्ण होत नाही. मग मानवी जीवन परिपूर्ण कशाने होत असतं? फक्त भगवंताच्या प्रसादाने मिळत असतं. कारण जीव हा अपूर्ण आहे आणि परमात्मा पूर्ण आहे. म्हणून भगवंताचा प्रसाद मिळाला पाहिजे. पण प्रसाद कोण देऊ शकतात या जगामध्ये? तर प्रसाद देण्याचं सामर्थ्य या जगामध्ये फक्त दोघांमध्ये आहे. एक संत प्रसाद देतात आणि दुसरा परमात्मा प्रसाद देतो. सातशे वर्षापूर्वी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये संत संमेलन झालं आणि त्या संत संमेलनाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कबीर महाराज होते. त्याच्यामध्ये वयोवृद्ध ज्येष्ठ संत सावता महाराज होते, गुरोबा काका होते आणि त्या संमेलनाची सांगता खरं म्हणजे संत एकांती बैसले. अनेक प्रकारची चर्चा झाली आणि त्या संमेलनाचा समारोप कीर्तनाने झाला. आणि कीर्तन होतं नामदेव यांचं. आणि त्या कीर्तनाच्या प्रसंगी ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका ही संत मंडळी टाळी घेऊन उभी होती. आणि त्या सर्व कार्यक्रमाचं सूत्रसंचालन त्या काळामध्ये एका महिला संतांनी केलं होतं. त्या महिला संताचं नाव आहे संत श्रेष्ठ जनाबाई. नामदेव यांच्या कीर्तनाला प्रारंभ झाला. अभंग घेतला आणि संत श्रेष्ठ जनाबाईंनी सांगितलं, म्हणा आळंदीकर. तेव्हापासून पहिल्या चालीचा मान आळंदीकरांना आहे. जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, हे बोला अभंग, हे बोला अभंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाचे ने छंदे विठो नाचू लागला. आणि काय घडलं? नाचता नाचता देवाचा, मला वाटतं तेव्हापासूनच कीर्तनकारांनी कंबर बांधण्याची पद्धत सुरू झाली असावी. ज्ञानोबारांनी चाल म्हटल्यानंतर कीर्तनामध्ये रंग भरला आणि परिणाम श्रीरंग कीर्तनात आला. आणि हे का सांगतो? आज रंगपंचमी म्हणून सांगतो. म्हणून इतर रंगामध्ये रंगण्यापेक्षा या रंगामध्ये रंगा. रंगी रंगे रे श्रीरंगे, रंगी रंगे रे श्रीरंगे, रंगी रंगे श्रीरंगे, रंगी रंगे श्रीरंगे. म्हणून या वारकरी संप्रदायामध्ये एक रंग नाही, सर्व रंगांना एकत्रित आणणारा रंग म्हणजे पांडुरंग आहे. म्हणून अवघा रंग एक झाला. बस ऐका, परमात्मा नाचू लागले आणि नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर.
मला बाकीचा इतिहास सांगायचा नाही, मला फक्त एवढाच मुद्दा सांगायचा आहे की माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्या वाटी. लाह्या म्हणजे प्रसाद वाटी, बस. संत प्रसाद देतात आणि दुसरा परमात्मा प्रसाद देत असतो. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. परमात्मा प्रसाद देत असतात. पण प्रसाद म्हणजे काय? प्रसाद शब्दाची पहिली व्याख्या, प्रसाद असतो प्रसन्नता. प्रसादाची परंपरा अनादी आहे. म्हणून जुन्या काळामध्ये कोणती पोथी असेल त्या पोथी सांगतेला काय असायचं बोला? प्रसाद. सप्ताह 7 दिवसाचा असो, महिन्याचा असो, वर्षाचा असो की 3.5 दिवसाचा असो, शेवटच्या दिवशी काय असतो बोला? ज्ञानेश्वरी ग्रंथाचा प्रसाद म्हणजे पसायदान आहे. पसायदान काय आहे? ज्ञानेश्वरी ग्रंथाचा तोषोनी मज द्यावे पसाय हाच प्रसाद आहे. प्रसाद असतो प्रसन्नता, पहिली व्याख्या. प्रसाद शब्दाचा दुसरा अर्थ आहे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. हा भगवंताचा प्रसाद आहे. प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते. आणि प्रसाद शब्दाची तिसरी व्याख्या आहे, नीट ऐका. या जगाकडे पाहत असताना तुम्हाला जगत जगत न दिसता परमात्मा दिसणं हा भगवंताचा प्रसाद आहे. 3. आणि प्रसाद शब्दाची चौथी व्याख्या आहे सांसारिक जीवनामध्ये राहून जर तुम्हाला वैराग्य निर्माण होत असेल तर तो भगवंताचा प्रसाद आहे. फक्त 2च मुद्दे आपल्या पुढे मांडतो. जगाकडे पाहत असताना जगत जगत न दिसता परमात्मा दिसणं हा भगवंताचा प्रसाद आहे. साधू जीवनामध्ये तो प्रसाद असल्यामुळे साधू जगाकडे पाहत असताना जगत म्हणून पाहत नाही, जगदीश म्हणून पाहतात. वाक्य नीट ऐका. सामान्य मनुष्य जगाकडे पाहतो, डोळ्यामध्ये वासना असते. आणि संत जगाकडे पाहतात त्यावेळेला डोळ्यामध्ये उपासना असते. सामान्य मनुष्य जगाकडे पाहत असताना वासनेतून पाहतात आणि संत जगाकडे पाहत असताना वासनेतून पाहत नाहीत, तो वासुदेव म्हणून पाहतात. हा भगवंताचा प्रसाद आहे. बघा तुम्ही. सिया राम मैं सब जग जानी, सिया राम मैं सब जग जानी, करऊ प्रणाम जुरी जुगपा. जय जय दृष्टि दी से ते हारी रूप, जय जय दृष्टि दी से ते हारी रूप, पूजा ध्यान जप पूजा ध्यान जप. सर्व ठिकाणी परमात्मा. रेड्यामध्ये परमात्मा, गाढवामध्ये परमात्मा, कुत्र्यामध्ये परमात्मा, अलीकडच्या काळात मेंढरामध्ये परमात्मा. सर्व ठिकाणी परमात्माच दिसणं हा भगवंताचा प्रसाद आहे. आणखी अतिशय गोड प्रमाण माझ्या डोळ्यापुढे येत आहे. विश्वदेव सत्यत्वे ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा सतत्वे विश्वदेव सतत्वे विश्वदेव
सत्य विश्वदेव सत्य काहींना चिंतनाचा आनंद, कधी कधी आपण गाण्याचाही आनंद घेतला पाहिजे. अक्षर ब्रह्म आहे तसं स्वर सुद्धा ब्रह्मच आहे, प्रश्नच नाही. सर्व ठिकाणी परमात्मा दिसणं भगवंताचा प्रसाद आहे. पण अत्यंत महत्त्वाचा प्रसाद सांगतो, नीट ऐका. भगवान कोणाला वादनाची कला देतात, कोणाला गाण्याची कला देतात, कोणाला वक्तृत्व देतात, कोणाला दातृत्व देतात. आणि भगवंताचं विशेष प्रेम ज्या भक्तावरती आहे, भगवान त्याला वैराग्य देतात. आणि भगवान म्हटले मी हेच देत असतो. फार सुंदर ओव्या आहेत. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाच्या विरा पूजा केली अपारा तोषा लागे म्हणून ते पूजे रिजलेने आत्मराजे वैराग्य सिद्धी द्यायचे पसाय तया. ग्रस्ती जीवनाची आचारसंहिता सांगितली तुकोबाराने एका अभंगामध्ये. जोडून या धन उत्तम उदास विचारी उत्तमाची गती. पण कसं वागावं, भूतदया गाई पशुचे ताणल्या जीवन शांतीरूपे नव्हे. वाढवे महत्व, अत्यंत महत्वाचं सूत्र परश्रेया सदा. असं जर वागलात तर तुका म्हणे हेचे आश्रमाचे कोणतं परमपद बळ. आणि तो वैराग्यरूपी प्रसाद तुकोबर यांच्या जीवनात प्राप्त झाला. म्हणून तुकोबराय म्हटले पावलो प्रसाद इच्छा केली तैसी. ठीक आहे महाराज, भगवंताचा प्रसाद मिळाला, फक्त 10 मिनिटं शिल्लक राहिले, पण परिणाम तर सांगा. झाले याची तासी समाधान, झाले याची तासी भगवंताचा प्रसाद मिळाला, परिणाम महाराज म्हटले समाधान झालं. सर्वांचे प्रयत्न आपले समाधानासाठी आहेत. पत्नी समाधानासाठी, पुत्र समाधानासाठी, पैसा समाधानासाठी, सत्ता समाधानासाठी. पण समाधान कशासाठी? उत्तर आहे समाधानासाठी. पण नीट ऐका, आपल्यासारख्यांच्या जीवनामध्ये खूप प्रयत्न असतात. तो सर्वांचे प्रयत्न समाधानासाठी आहेत. याच्यात समाधान मिळेल, त्याच्यात समाधान मिळेल, त्याच्यात समाधान मिळेल. समाधानाच्या शोधामध्ये आयुष्य निघून जातं तरी समाधान भेटत नाही. शेवटी वैतागून मुलाचं नाव समाधान ठेवतो तरी समाधान भेटत नाही. पण समाधान शब्दाचा अर्थ तरी काय? नीट ऐका. समाधान मानायचं का मिळवायचं का करायचं? करावे ते मनी चित्ती असू द्यावे. पण नीट ऐका, ज्याच्या जीवनामध्ये समाधानात दुरावा निर्माण झाला त्याला पामर म्हणतात. समाधानाचं अंतर अगदी थोडं राहिलं त्याला साधक म्हणतात. आणि जे स्वतः समाधान उपभोगून जगाला समाधान देतात त्यांना संत असं म्हणतात. संतांचं जीवन पूर्णतः समाधानी जीवन आहे, पूर्णतः आनंदमय जीवन आहे. आनंदमय बघा तुम्ही, थाप टाका. त्यांचा आहार आनंदाचा, तुका म्हणे खातो त्यांची तृप्ती आनंदाची. आनंदाची तृप्ती अंगी बर. ते जिथं जातील तिथे आनंद. आनंद कोंदला बर. स्नाना करता गेल्यानंतर डोहो आनंदाचा, पाणी आनंदाचं, तरंगही अंगही. एवढं सांगण्यापेक्षा अवघेची त्रैलोक्य, बस सर्व काही आनंदमय स्वरूप त्यांचं आहे. मग संत सांगतात, बाबा तुम्हाला जर तुमच्या जीवनात समाधान पाहिजे असेल
तर भजन करा. काय करा? सदा नाम घोष करू तिने सदा चित्ता. बस ठीक आहे महाराज, झालं समाधान? हो म्हटले झालं. झाले समाधान तुमचे देखील झाले या चित्ताशी समाधान. पण ज्याने तुम्हाला प्रसाद दिला त्याचं तुमचं नातं काय आहे? तर महाराज म्हटले त्याचं आमचं नातं मायबापाचं आहे. मायबाप माझा हुबा कृपादानी विटे समजोडून पदांबुजे विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, भजन करा. बाप रक्षण करतो तसा परमात्मा जन्म देतो. जेने हा जीव दिला दान. परमात्मा सांभाळतो म्हणून तो मायबाप आहे. तुकोबाराय म्हटले मायबाप माझा. तुकोबाराय देवाला माझं म्हणतात. लक्षपूर्वक ऐका जरा. खरं म्हणजे आयुष्यभर आपण ज्यांना माझं माझं म्हणतो ती माझे असतात का हाच प्रश्न आहे. ज्यांना आपण माझं म्हणत असतो तीच माणसं म्हातारपणामध्ये परकी होतात. तीच माणसं म्हातारपणामध्ये वृद्धाश्रमात पाठवतात. कोण माझं? ते या जगामध्ये फक्त देव माझा आहे. आणि सांगेल जीवनामध्ये चौघांना माझं म्हणा. एक देशाला माझं म्हणा. दोन धर्माला माझं म्हणा. तीन संतांना माझं म्हणा. आणि चार देवाला माझं म्हणा. बस. पहिले देशाला माझं म्हणा. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा देश माझा उंच हिमालय माझा, विशाल सागर माझा. या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा. नजर कोणी वाकडी कळता अभिलाषा याची धरता. द्या मरण द्या वयास पुरणा पुले पाहू पाहू द्या रे. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा देश माझा. देशाला माझं म्हणा. धर्माला माझं म्हणा. संतांना माझं म्हणा. आणि देवाला माझं म्हणा. असा एक क्षण आपल्या जीवनात येणार आहे की ज्या क्षणाला तुमची सत्ता, तुमची संपत्ती, तुमची मुलं बाळ ज्या वेळेला कोणीच कामात येत नाही त्या क्षणाचं नाव आहे मृत्यू. पण त्या क्षणात मात्र जग सोडून देतं तिथून पुढे परमात्मा तुम्हाला हृदयाशी लावत असतो. म्हणून देवाला माझं म्हणा. देव माझा मी देवाचा. तुकोबाराय देवाला माझं म्हणतात. मायबाप माझा उभा. परमात्मा उभा आहे. वारकरी संप्रदायामध्ये उभ्याला विशेष महत्व आहे. देव उभा. बोला युगे 28 विटेवरी सुंदर ते ध्यान. देव उभा. भक्त सुद्धा उभेच असावे लागतात देवाचे द्वारी. देव उभा, भक्त उभे. गंध सुद्धा उभाच आहे. बरोबर. वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये कीर्तनकार उभा आहे, टाळकरी उभे आहेत, विनेकरी उभे आहेत, चोपदार उभा आहे. सांगू वाक्य वारकरी संप्रदायाची पताका उभी आहे. श्रोते देहाने बसले तरी श्रवणाने उभे असावे लागतात, तत्पर असावे लागतात. एवढं सांगण्यापेक्षा या विश्वामध्ये सर्वांना भवसागरातून तारण्याकरता या जगात फक्त वारकरी संप्रदायच उभा आहे. मायबाप माझा उभा. कृपादानी. परमात्मा कृपादानी आहे, कृपा वत्सल आहे. तुका म्हणे हा तव कृपेचा सागर ऐसा कृपावंत कोण. माझ्या विठाई वाचून शिव्या देणारा शिशुपाल त्याचाही उद्धार. विष पाजण्याकरता आली पुतना तिलाही मोक्ष.
इतका तो कृपादानी आहे. मायबाप माझा उभा कृपादानी. जे रात्रंदिवस देवाचं भजन करतात त्यांचाही सांभाळ परमात्माच करतो. आणि जी माणसं जगामध्ये देवच नाही म्हणतात त्यांचाही सांभाळ परमात्मा करतो. इतका तो कृपादानी. मायबाप माझा उभा कृपादानी, विटे समजोडून पदांबुजे. बर, तो सर्वांचा सांभाळ करतो. सांभाळाशी येऊ निदिता उणीव अधिकार गौरव राखे तैसा. आणि असा असला परमात्मा तुका म्हणे सर्व अंतर्बाह्य आहे, जया तैसा राहे कवळोनी. मायबाप माझा उभा कृपादाने, विटे समजोडून पदांबुजे. ज्ञानेश्वर माऊली महाराजा ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली भगवान दत्त महाराजांच्या चरणी ही सेवा समर्पित. मांगल्यता, दिव्यता आणि रम्यता या तीन गोष्टी जिथं एकत्रित येतात त्याला म्हणतात मंदिर. मांगल्यता आहे, दिव्यता आहे आणि रम्यता आहे. जिथे गेल्यानंतर मनाला शांती मिळते त्याला म्हणतात मंदिर. आणि आपल्या भारतीय संस्कृतीचा आचार विचाराचा केंद्रबिंदू त्याला म्हणतात मंदिर. एखाद्या तीर्थक्षेत्राला शोभेल इतकं सुंदर रमणीय मंदिर आपल्या ठिकाणी आपण सर्वांच्या सहकार्यातून निर्माण झाले. आणि विशेष म्हणजे की भगवान दत्तात्रयांच्या विग्रहाकडे अर्थात मूर्तीकडे, मूर्ती स्वरूपाकडे पाहतच राहावं इतकं विलोभनीय दर्शन या ठिकाणी विराजमान आहे. फार सुंदर. वा असतो. या ठिकाणी चिंतन सभेचा प्रथमतः योग प्राप्त झाला. उपस्थित आदरणीय गायक, मृदंगवादक, आपण सर्व श्रोतेजन, नामचिंतनाचा आश्रय करा. भक्तीचा आत्मा जर काही असेल तर नाम आहे. म्हणून या कलियुगामध्ये उद्धारक शक्ती फक्त भगवंताचं नामस्मरण आहे. आणि एक सांगेल, शेवटी फक्त भगवंताचं नामच तुमच्या कामात येणार आहे. साथी है सब गंग के जल बिंदु पान तक इनको कमी करा. अर्धांगिनी बढ़ेगी केवल मकान तक. परिवार के सब लोग चलेंगे स्मशान तक. बेटा भी हक निभाएगा अग्निदान तक. इससे तो आगे, इससे तो आगे भजन है साथी. हरि के भजन बिन अकेला रहेगा. जीवन है 2 दिन का मेला रहेगा. एक कायम जग का झमेला रहेगा. इससे तो आगे. म्हणून नामचिंतनाचा आश्रय करा. आणि सांगेल, ज्या दिवशी भगवंताचं नामस्मरण होणार नाही तो दिवस आयुष्यातला वाया गेला असं समजा. बीत गए दिन भजन बिना रे. बीत गए
दिन भजन बिना हा भजन बिना रे भजन बिना रे भजन बिना बीत गए दिन भजन बिना भजन चाली भैरवी देवाला प्रार्थना करा आणि हे सांगा की हे नाथ आमच्या जीवनामध्ये एक कृपा करा. इतना तो करना स्वामी जब प्राण तंस निकले मुरली की धुन बजाना जब प्राण तंस निकले जब प्राण कंठ आए कोई रोग ना सताए यम दर्शना न दिखाए जब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो जमुना का बंसी बट हो मेरा सावरा निकट हो जब प्राण तन से निकले. एक भक्त की अर्जी खुद गर्ज के गरजी आगे तुम्हारी मर्जी जब प्राण तन से निकले. सेवेमध्ये जमा धारा कृपा करा शेवटी ऐशी वेळ येईल जेव्हा तेव्हा कृपा असू द्यावी. वर हात करा सर्वजण टाळी वाजून भजन करा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकारा निवृत्ती ज्ञानदेव सोपान नामदेव तुकारा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ 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 नामदेव तुकारा 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 तुकाराम 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 तुकारा हरे विठ्ठल जय जय विठ्ठल हरे विठ्ठल जय जय विठ्ठल चला विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय